नमो नमः. मी वॅस्ट्रो गायत्री ऋषी. आज आपण पाहणार आहोत धनु राशीचे 2026 सालचे संपूर्ण वार्षिक राशीफल. या वर्षात कोणत्या क्षेत्रात आपल्याला संधी मिळतील, करिअर कसा असेल, व्यवसाय वाढेल का, आर्थिक स्थिती कशी असेल, प्रेम आणि नातेसंबंधात काय घडेल, आरोग्याबाबत कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि ग्रहानुसार सोपे उपाय, हे सगळं आपण एकत्रच या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती घेणार आहोत. 2026 ग्रहयोग धनुराशीवर काय प्रभाव टाकतात आहे. 2026 मध्ये काही महत्वाच्या ग्रहस्थितीमुळे धनुराशीवर प्रगती, शिकणे, प्रवास, आर्थिक स्थिती या सर्वांचे बल वाढेल. गुरु हा ग्रह सहसा धनुचा शुभदेव असतो, त्यामुळे गुरु महाराज तुमच्या भाग्याला बळ देताना दिसतील. तुम्हाला जिथे प्रयत्न केलेत तिथे मोठे फळ देण्याची शक्यता जास्तीत जास्त आहे. राहू केतू हे ग्रह थोडे बदल घडवतील. काही नवे प्रोजेक्ट अचानक समोर येऊ शकतात. राहू आणि जुन्या गोष्टी मागे पडतील. केतू हे बदल अचानक असतील पण योग्य दिशा ठेवण्यास लाभकारक ठरतील. मंगळाची प्रभावी ऊर्जा तुम्हाला क्रियाशील बनवेल. काम वेगाने पुढे जाणार पण नियंत्रण आवश्यक आहे. आता आपण जाणून घेऊया करिअर अथवा नोकरीबाबत. धनुराशीसाठी करिअर हा 2026 चा एक महत्वाचा मुद्दा आहे. पण मी इथे फक्त प्रमोशन न सांगता कुठे कशा पद्धतीने कधी काय करावं हे सोपे उदाहरण असं सांगेल. पहिली फेज जी आहे ती जानेवारी ते जून या काळात तुमच्या कामात नवीन जबाबदाऱ्या येतील. उदाहरणार्थ जसं तुम्ही मार्केटिंग मध्ये असाल तर तुम्हाला एखादा मोठा मार्केटिंग कॅम्पेन हँडल करायला मिळेल. या काळात तुमचे कम्युनिकेशन स्किल आणि प्रेझेंटेशन महत्वाचे ठरतील. त्यामुळे तुम्ही प्रेझेंटेशन आधी नीट रिहर्सल करा. डेटा ठोस ठेवा. आठवड्यातून एक दिवस तरी रिफ्लेक्शन साठी राखून ठेवा. काय चांगलं काय वाईट याकडे लक्ष नक्की ठेवा आणि मिस्टेक नक्की टाळायचे आहे. दुसरा जो फेज असणार आहे तो जुलै ते डिसेंबर असणार आहे. इथे मोठे प्रोजेक्ट, लीडरशिप रोल किंवा ट्रेनिंगची संधी येऊ शकते. तुम्ही टीम लीडर होऊ शकता. आता आपण जाणून घेऊया तुमच्यासाठी व्यवसाय किंवा बिझनेस 2026 मध्ये कसा असेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी 2026 मध्ये वाढ किंवा नवे मार्केट दोन्ही येतील, परंतु कसे हाताळायचे ते तपशीलवार. नवीन लॉन्च किंवा स्टार्टअप साठी मार्च जुलै हा काळ नवे उत्पादन सेवेच्या लॉन्चला अनुकूल आहे. लोक नव्या गोष्टी स्वीकारायला तयार असतील. चालू व्यवसायासाठी मे, ऑगस्ट आणि ऑक्टोबर, डिसेंबर हे महिने तुमच्यासाठी लाभकारक ठरेल. क्लायंट बेस वाढवण्याची संधी आणि बिझनेस स्किल ही या महिन्यामध्ये वाढू शकते. डिजिटल मार्केटिंग आणि सोशल कॉमर्स मध्ये इन्व्हेस्ट करा, जे तुमच्यासाठी फायदेकारक ठरेल. पार्टनरशिप करताना कागदपत्रे नीट करा. राहूच्या प्रभावामुळे पार्टनरशिप काही वेळेसाठी त्यामध्ये दोघांमध्ये गैरसमज उत्पन्न होताना दिसतोय. आता आपण जाणून घेऊया आर्थिक स्थितीबाबत. धनुराशीसाठी आर्थिक वर्ष 2026 मध्ये स्थिरता आणि संधी दोन्ही येणार आहे. यामध्ये इन्कम वाढीचे स्रोत तुम्हाला जास्तीत जास्त दिसतील. पेरोलवरील वाढ, नोकरीत प्रमोशन आणि बोनस ह्या सुद्धा पॉइंट्स आपण लक्षात घेऊ शकतो. साइड इन्कम, फ्रीलान्स, कोचिंग, ऑनलाईन कोर्सेस वगैरे तुम्हाला जास्तीत जास्त फायदा देऊ शकतात. गुंतवणूक किंवा रिटर्न, शेअर किंवा म्युच्युअल फंड, सोनं किंवा प्रॉपर्टी यामध्ये सुद्धा तुम्हाला फायदे मिळू शकतात. परंतु ही जोखीम स्वीकारण्यासाठी तुम्हाला इतरत्र ग्रहमान बघणे पण तेवढेच गरजेचे आहे. खर्च किंवा बचतीचे नियोजन करताना जेव्हा इन्कम वाढते तेव्हा खर्च स्वाभाविक वाढू शकतो, पण तुम्ही जर 20% बचत राखली तर पुढील 10 ते 15 वर्षाची आर्थिक सुरक्षा तुमची मजबूत होईल. आपण जाणून घेऊया तुमचे नातेसंबंध किंवा प्रेम संबंधाबाबत. सिंगल लोकांसाठी मार्च जून मध्ये प्रवासातून किंवा सामाजिक इव्हेंट मधून ओळखी होऊ शकते. नातं सुरू करताना आपली अपेक्षा स्पष्ट ठेवा. संवादाने बऱ्याच गोष्टी सुटताना आपल्याला दिसतील. थोडा प्रेमसंबंध वाढवायचा असेल, गंभीर संवाद टाळून थोडा गमतीशीर स्वभाव आपण अंमलात आणायला हवा. येणाऱ्या महिन्यात जर जुळणाऱ्या विचारांचे अंतर दिसलं तर एकत्र वेळ देऊन उलगडा करा, कारण यातूनच तुमचे मिसअंडरस्टँडिंग कमी होताना दिसणार आहे. विवाहितांसाठी घरगुती जीवनात संतुलन येईल, पण आर्थिक निर्णयामध्ये भागीदारी महत्वाची. सहल, ट्रिप प्लॅन करा. संबंधात नवीन ऊर्जा उत्पन्न होताना दिसेल. आता आपण जाणून घेऊया तुमच्या आरोग्याबाबत. आरोग्याच्या दृष्टीने साधारणतः चांगले गोष्टी सुद्धा दिसून येतात. पचन सुधारण्यासाठी हलका आहार गरजेचा आहे, कारण पचनाच्या संदर्भात काही त्रास आपल्याला दिसून येतात. मानसिक म्हणजे जसं की धैर्य आणि उद्दिष्ट स्पष्ट ठेवा. मेडिटेशन वाढवणे गरजेचं आहे, कारण मानसिक तणाव हा या वर्षात आपल्याला दिसून येऊ शकतो.
त्यांसाठी आता आपण जाणून घेऊया विद्यार्थ्यांसाठी. स्पर्धा परीक्षेसाठी लोकांसाठी खूप चांगलं आहे. लॉजिकल थिंकिंग, जनरल नॉलेज यासाठी खूप फायदेशीर ठरणार हे वर्ष आहे. परदेशात शिक्षण घेणाऱ्या इच्छुकांसाठी जून सप्टेंबर महिना अधिक लाभकारक ठरेल. अभ्यासासाठी टिप्स सांगायची झाली तर एकत्र अभ्यास न करता थोडा डिवाइड करून, जसं की आज अर्धा उद्या अर्धा असा करून प्लॅनिंग नुसार गेलात तर हे वर्ष तुमच्यासाठी अजूनच लाभकारक ठरेल. आता आपण जाणून घेऊया शुभ आणि अशुभ महिने. शुभ महिने जो आहे तो फेब्रुवारी, मे, ऑगस्ट, ऑक्टोबर, डिसेंबर हे महिने तुमच्या महत्वाच्या निर्णयासाठी शुभकारक ठरू शकतात. सावध महिने जो आहे तो मार्च, काही वेळा अचानक बदल, जून, व्यावहारिक तपशील नीट तपासा. म्हणजे या दोन्ही ठिकाणी हा हा अशुभ महिना ऑपरेट होऊन तुम्हाला त्रास देऊ शकतो. आता आपण जाणून घेऊया काही उपाय. बुधवारी आपल्याला 5 रुपयाचा जो कॉइन असतो तो हिरव्या कपड्यात बांधून तो कुठल्या तरी मंदिरात नक्कीच नेऊन ठेवा. त्यामुळे तुमचा बुध जो आहे तो तुम्हाला अजून ऊर्जा देण्यास प्रवृत्त होईल. गुरुवारी 5 रुपयाचे गुळ चणा मंदिरात दान करायचं आहे. त्यामुळे शिक्षण, भाग्य आणि नवे नवे अपॉर्च्युनिटी येताना तुम्हाला दिसेल. शुक्र ग्रहासाठी तुम्हाला शुक्रवारी गुलाबी फुल हे देवाजवळ व्हायचं आहे, ज्यामुळे नात्यात गोडवा, सौंदर्य हे वाढत जाणार. शनी ग्रहासाठी तुम्ही शनी चालिसा अथवा हनुमान चालिसा शनिवारी वाचावा. ही संपूर्ण माहिती होती धनुराशीबाबत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपणास जर आपली राशी माहिती नसेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये डेट ऑफ बर्थ, टाइम ऑफ बर्थ, प्लेस ऑफ बर्थ आपलं संपूर्ण नाव पाठवा. आम्ही मोफतमध्ये तुम्हाला तुमची राशी सांगू. म्हणून त्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ.